आणि आता बातमी येते ती ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजी संदर्भातली। आपण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की काल जरांगेंनी उपोषण मागे घेतलं, त्यांना काही आश्वासनं देण्यात आली, जीआर काढण्यात आले। त्याच्यानंतर आता मराठा आरक्षण जीआर विरोधात भुजबळ मैदानात उतरलेत आणि सरकार विरोधात, थेट सरकार विरोधात त्यांनी दंड थोपटलेले पाहायला मिळतात। ओबीसींच्या हक्कासाठी सरकार विरोधात गरज पडल्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाऊ असं भुजबळांनी ठणकावलंय। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर त्यांनी बहिष्कार घातला आणि सरकारला कठोर संकेत दिले। विशेष म्हणजे त्याआधी राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती। यानंतर भुजबळांनी ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या आहेत। भुजबळांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीची एक अत्यंत तातडीची अशी बैठक पार पडली। भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली। आधी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं बंड करणाऱ्या भुजबळांनी वयाच्या 78व्या वर्षी पुन्हा एकदा शड्डू ठोकल्याचं चित्र पाहायला मिळालंय। ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे। माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत, कोणी उपोषण करतायत, कोणी मोर्चा काढताय, कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे जे आहेत फाडतात, काय करतात, असं जे पाहतोय मी, मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्यात अशी मी आपणाला विनंती करतोय। दरम्यान भुजबळांची नाराजी आहे याचा अर्थ हा अध्यादेश जो आहे तो पक्का आहे असा टोला आता मनोज जरांगेंनी लगावला। बघूया। आम्हा ओबीसीचे जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या शंका आहेत। तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का। आपल्या वतीने काय केलं जाणार आहे? नाही, आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत की याचा काय अर्थ आहे, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारलाच नाही। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला, याचा अर्थ असा होतो हा जार पक्का आहे, फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे। कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं, आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जीआर ओके, पण काय असतं का याला नासकी सवय लागली असते मराठ्यांचे। एक शब्द त्यातला उचलायचा आणि इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं, काय होत नाही।